श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. तर मकर संक्रांती विशेष बनवले आहेत तिळगुळाचे गोड गोड लाडू. चला तर रेसिपी बघूया. चांगले लाल खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजता भाजताच एका बाजूला कढईमध्ये तीळ चांगले गरम करून घ्यायचे, जोपर्यंत त्याला सुगंध येत नाही. तीळ जास्त नाही भाजायचे आहेत, नाहीतर ते कडवट लागतात. एका बाजूला गूळ आपल्याला घ्यायचा आहे बारीक करून. 3 वाटी तीळ, 3 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. त्यानंतर वेलचीची पूड करून घ्यायची आहे. कढईमध्ये गूळ चांगला गाठी त्याच्या विरघळून जाईपर्यंत त्याला चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिश्रण हलवून घ्यायचे. 1 वाटी वेलची पूडही त्यामध्ये घालायची. तुम्ही हा चमचा घेऊ शकता लाडू करण्यासाठी, मी तो स्किप केलेला आहे. तर मिश्रणाचे गरम गरम असतानाच लाडू करून घ्यायचे आहे, नाहीतर ते मिश्रण थंड होतं आणि ते चिकटून बसतं कढईला. तर अशा प्रकारे मी हे लाडू करून घेतलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला चिक्कीचाच गूळ वापरायचा आहे. मी हा नॉर्मल गूळ वापरला होता, पण लाडू करताना खूप चॅलेंजेस येतात, त्यामुळे चिक्कीचा गूळ वापरायचा आहे. अशा प्रकारे एक एक माझे लाडू मी तयार करून घेतले होते आणि खाण्यासाठी ते तयार झाले होते. एवढ्या मिश्रणाचे 45 ते 50 लाडू हे तयार होतात. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा मित्रांनो. आमच्या वहिनींनी रांगोळी काढली होती. मकर संक्रांतीमध्ये पतंगाला विशेष महत्त्व आहे आणि तिळगुळांना देखील. तर असे हे स्वादिष्ट आणि खायला रुचकर लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. रेसिपी बनवताना एक गडबड झाली, माझा लॉंग व्हिडिओ चुकून माझ्याकडून डिलीट झाला. तिळगुळाचे लाडू आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झाले आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. धन्यवाद.